दत्तात्रयाला वंदितो श्री गुरु दत्तात्रयाला श्री गुरु दत्ता प्रसन्न भाया श्री गुरु दत्ता प्रसन्न भाया वंदितो श्री गुरु दत्तात्रयाला वंदित श्री गुरु दत्तात्रयाला दै गुरु दत्ता प्रसन्न भाया श्री गुरु दत्ता प्रसन्न भाया श्री गुरु दत्तात्रयाला वंदित श्री गुरु दत्तात्रयाला प्रिय हो जाला सतत प्रिय हो सजाला वंदित श्री गुरु दत्तात्रयाला वंदित श्री गुरु दत्तात्रयाला साधिक नाट्य संस्था दत्त प्रासादिक नाट्य संस्था जनरंजन हे करीत सर्वदा जनरंजन हे करीत सर्वदा सतत प्रिय हो सुखदाता सतत प्रिय हो सुखदाता वंदित श्री गुरु दत्तात्रयाला वंदित श्री गुरु दत्तात्रयाला वंदित श्री गुरु दत्तात्रयाला सुस्वागतम. आज आपल्याला दत्तवाडी लाडभर यांच्या सत्यनारायण महापूजेनिमित्त भव्य दिव्य असा नृत्यांचा आविष्कार आणि धमाल एकांकिका देखील अनुभवायला मिळणार आहे. आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. मंडळी, खरंच ज्या वेळेला आपण कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करतो, कोणत्याही सभेला सुरुवात करत असतो, त्यावेळेला आपण न चुकता गणरायाला वंदन करत असतो. या कार्यक्रमाची सुरुवात देखील आपण गणरायाला वंदन करून करणार आहोत. सादर करतायत गणेश वंदना सौ अमृता ओंकार मयेकर, अनिता महेश सुर्वे, सायली संदेश मोरे, श्वेता संजय सुर्वे, सायली रुपेश सुर्वे, रसिका राहुल नरवाडकर, दीप्ती मंदार मयेकर सादर करतायत गणेश वंदना. बोला गणपती बाप्पा. धन्यवाद. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वांगी सुंदर उदिशे दुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर तू विनायका तू मंगलेश्वर मोरया, विघ्नेश्वर तू एकदंत तू मयूरेश्वरा मोरया. लंबोदर तू विनायका तू मंगलेश्वर मोरया,
यानंतर सोलो परफॉर्मन्स असेल. गुलाबी शरारा सादर करते कुमारी प्रांजल नरेश मुलूक. गाण्याचे बोल आहेत गुलाबी शरारा. मलंग सजना आणि सादर करतायत वीरेन महेश सुर्वे आणि स्वयं राहुल मोरे. मंडळी, खरं तर ज्या अपेक्षेने आपण सर्वजण इथे जमतो, उत्तम परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळालं पाहिजे. नक्कीच काल आज खरं तर माझा सलग 4था दिवस आहे. मोठेपणा म्हणून नाही सांगत, पण स्टेज परफॉर्मन्स करण्याचा सलग 4था दिवस. गेले 2 दिवस दापोलीतील कबड्डी लीग आपल्याला सगळ्यांना युट्यूबच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. आपल्या गावातील आपल्या वाडीतील जतीनजी तोडणकर आणि राज सुर्वे ज्यांनी आजच्या दिवसामध्ये फायनल राऊंड मध्ये आपल्या संघासोबत प्रवेश केलाय, ते आता तिकडे फायनल राऊंड आपल्या गावासाठी आपल्या वाडीसाठी देखील खेळतात. एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे त्यांच्यासाठी. त्या कबड्डीच्या समालोचनासाठी 2 दिवस. त्याच्यानंतर काल आडेसापटी येथे तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होता, ग्रुप डान्स आणि सोलो परफॉर्मन्स, जिथे जवळपास तालुक्यातील बरेचसे आपल्याला स्पर्धक पाहायला मिळाले. जवळपास 35 ते 40 डान्स परफॉर्मन्स इथे सादर झाले. कार्यक्रम संपायला सकाळी जवळपास मला 5:30 वाजले. मी 6 वाजता घरी गेलो आणि त्याच्यानंतर आज पुन्हा अँकरिंगच्या कार्यक्रमासाठी उभा राहतोय. म्हणजे समजून घ्या, खरंच आज तेवढी एनर्जी नाही लावू शकत, पण नक्कीच तुमच्यासाठी जोरदार प्रयत्न करेन. माझं गाव आहे, ह्या गावासाठी मला योगदान दिलं पाहिजे हे मी कधी विसरणार नाही. ज्या ज्या वेळेला संधी मिळेल माझ्या गावासाठी मी नक्की उभा राहीन. आज सुद्धा इथे येण्याआधी मी दुर्वा स्पोर्ट्सच्या मैदानावरती जाऊन आलो. यायला थोडासा उशीर झाला. आमचे परममित्र दादूजी सुर्वे, आता दृश्याजी सुर्वे कबड्डीच्या मैदानावरती नव्हते, गावासाठी ते सुद्धा इकडे होते.
एक फोन आला, अरे येतोयस ना, तिकडे काय करतोयस कबड्डीला? बोललो दादा नक्की येणार. त्याच्या पुढचे दादूचा मेसेज होता, बघ तू नाही आलास तर मी माईक हातात घेणार. बोलो माझी संधी नाही गेली पाहिजे, थांब मी आलो. नक्कीच वेळोवेळी मला दादूचा सुद्धा मोठा सहकार्य मिळतं. एकदा मला नक्की आठवते की ज्या ज्या वेळेला मी समालोचनाला सुरुवात केली त्या त्या वेळेला मला माझ्याच गावाने खूप मोठा पाठिंबा दिलाय. दीपकजी बोरकर असतील, दादूजी तोरणकर असेल, दादूजी सुर्वे असतील, श्री संकुलकर असेल, याच आपल्याच गावातील आपल्याच पंचांनी मला समालोचनाची संधी दिली. त्याच्यानंतर उत्कर्ष कर्तेकर तयार झाला आणि आपल्यासमोर स्टेज परफॉर्मन्स सादर करायला लागलाय. खरोखर माझ्या गावाने जे माझ्यासाठी केले ते मी कधी विसरणार नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ज्यांनी मला इथे स्टेज परफॉर्म करण्याची संधी दिली. पुढचा परफॉर्मन्स असेल मलंग सजना, सादर करतात वीरेन महेश सुर्वे आणि स्वयं राहुल मोरे. धन्यवाद. इश्क करने से जैसे अपने गले लगाए तो आए परवा बसने फिरत होतो, सहज म्हटला फेरफटका मारावा. दापोलीमध्ये बसमध्ये चढलो. त्याच्यानंतर माझ्या बाजूला माझे सहप्रवासी बसले आणि ते मला अशीच ओळख झाली. मला सांगू लागले, मी परवा दिल्लीला जाऊन आलो, तिकडचा तो ताजमहाल अगदी जसाच्या तसा. आपल्याकडे तसं फिरण्यासारखं फार काही नाही. आपल्याला काय महाराष्ट्रातल्या लोकांना जास्त काही तसं टिकवता आलेलं नाही. आपल्याकडे काय इतिहास असं काही नाही बघायला गेलो तर. मी कर्नाटकला गेलो, त्याच्यानंतर राजस्थानला गेलो. राजस्थानची देवळं देखील आज आपण बघतोय तर जशीच्या तशी. हो एवढंच काय, मी अमेरिकेला जाऊन आलो मला म्हणत होते ते. मी अमेरिकेला गेलो तर तिकडच्या लोकांनी 400 वर्षापूर्वीचा जुना दगड त्यांनी काचेच्या पेटीमध्ये ठेवलाय. अमेरिका हा देश तसा फारसा जुना नाही, त्या देशाला फारसा इतिहास नाही, पण त्या लोकांनी इतिहास कसा निर्माण केला माहितीये का, तर 400 वर्षापूर्वीचा दगड त्यांनी काचेच्या पेटीत ठेवला. आणि मला सांगायला लागले की नाही आपल्या महाराष्ट्रात असं सगळं ढासळलंय. आपल्याला शिवाजी महाराजांनी किल्ले जर आपण कधी विचार केला तर किल्ले ढासळलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याकडे त्याच्यामुळे फार पर्यटन कमी होत चाललंय. खरंच मंडळी या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. खंत वाटली मला देखील की मला त्या प्रश्नावरती उत्तर तर द्यावं लागणार होतं. जसं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आता शांतता पसरली, माझ्या मनात देखील त्याच वेळेला शांतता होती, पण त्या माणसाला उत्तर देणे माझं कर्तव्य होतं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवणारे आपण जर महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलाय तर या प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला आलं पाहिजे. खूप कमी वेळाचा विचार केला आणि त्यांच्याशी बोलता झालो मी. बघा तुम्ही दिल्लीला फिरला असाल, तिकडचा तुम्हाला ताजमहाल तसा दिसला असेल, आग्राचा ताजमहाल तुम्ही बघितला असेल, तो जसाचा तसा दिसला. नक्कीच तुम्हाला राजस्थानमध्ये तुम्ही गेला, तिकडची देवळे तुम्हाला जशीच्या तशी दिसली.
तेही फार आहे, खूप सुंदर आहे. तुम्ही हडपसरला गेला असाल तिकडचे, तुम्ही जर बाकीचे ऐतिहासिक वास्तू बघितल्या त्या देखील तुम्हाला फार चांगल्या प्रकारे पाहायला मिळाल्या. पण ज्या वेळेला तुम्ही इतर ठिकाणी फिरत होतात, महाराष्ट्राच्या बाहेर फिरची गोष्टी सादर करते अस्मी मिलिंद सुर्वे आणि सहारा मिलिंद सुर्वे. धन्यवाद. स्टार्ट लावू काय? जया बाई जात्यावर भारी जया बाया येते करुणावरी गवत बाजरीच ज्वारीच गाणजी भरभर भारी साडीची नजरेत सगळे समान एकीला दुनिया ही दिसते दुकान समल्याची थसार येऊन कुमान होणार तिथं बघा एक धूमशान मराठी पोरी दुनियेला दाखवते आज वाजवत तुझे नाचते नाचते आज मराठी पोरी दुनियेला दाखवते आज वाजवत तुझे नाचते नाचते आज कुणाचे दोनच हात लाखो कामांचा थाट घराची दारची राणी असे हिरोमा कृतीचं चालणार डगमगाटीचं पावणार भन्नाटचे पाय पाठवागिरा नाचत घुमा अप्पाटीची जगमग आटीची लगमग सुसाट उलट पाडात निजाडे नाचत घुमा मथुरेच्या बाजारी सादर करते नुपूर राज सुर्वे. गाण्याचे बोल आहेत गवळण. मथुरेच्या बाजारी. धन्यवाद. लाईट दे. कलर लाईट आहे. कलर लाईट आहे.
दीप्ती मंदार मयेकर, नम्रता ओंकार मयेकर, मानसी मिलिंद सुर्वे, सायली रुपेश सुर्वे, प्राची सुशांत मोरे, श्वेता संजय सुर्वे, निशा दिनेश गुरव आणि गीता गणेश गुरव सादर करतायत मंगळागौर. मंडळी, या मंगळागौर मध्ये मात्र आपल्याला एक वेगळी मजा देखील येणार आहे. जे गाणं आहे आपल्याला ते पारंपरिक तर आहेच, पण त्याच्यासोबत आधुनिकतेची जोड देखील त्याला देण्यात आलेली आहे. ज्याप्रमाणे काल सापटाई येथे जेव्हा तालुकास्तरीय रेकॉर्ड स्पर्धा झाल्या त्यावेळेला शक्तितुरा सादर केला, पण तो शक्तितुरा हिपहॉपचा शक्तितुरा होता. ती एक वेगळी मजा होती. पण या मंगळागौर मधून देखील आपल्याला एक वेगळी मजा अनुभवता येईल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सादर करणार आहेत मंगळागौर. तारा तारा लाईट नको किती काय ते कलर नाही जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. ओवाळीन सोनिया ताटी, रत्नाचे दिवे माणिकाच्या वाटी. हिरे अंगठी ज्योती, जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. चंद्रबाई खेळूया मंगळा गौर, खेळूया मंगळा गौर, खेळूया गौराईचा खेळ बाई आनंदात नाचू गाऊ आनंदात. खेळूया मंगळा गौर, खेळूया मंगळा गौर, खेळूया. पाणी नाटक, पाणी नाटक, पाणी नाटक.
जोरदार टाळ्या. सांगायला कशी दिसते मी, सांगायला कशी दिसते मी, या नऊवारी साडीत. सांगायला कशी दिसते मी, या नऊवारी साडीत. सांगायला कशी दिसते मी, या नऊवारी साडीत. गोरी गोरी गोर बघा चंद्राची गोर बघा चमकते साडीत. गोरी गोरी गोर बघा चंद्राची गोर बघा चमकते साडीत. सांगायला कशी दिसते मी, या नऊवारी साडीत. मुलांना कशी दिसते मी, या नऊवारी साडीत. सांगायला कशी दिसते मी, या नऊवारी साडीत. सांगायला कशी दिसते मी, सांगायला कशी दिसते मी, या नऊवारी साडीत. सांगायला कशी दिसते मी, या नऊवारी साडीत. मुलांना कशी दिसते मी, नऊवारी साडीत. सांगायला कशी दिसते मी, या नऊवारी साडीत. आणि सादर करतायत साक्षी 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 शैलेश नरवणकर सादर करतायत दाताचं तातवड. दाबणी घे कुंकू
घरी खाया भांगा भांगाची पावडे भया वाली खांचा नाही नाच करा कुंवांची घ्याही बारीकपणी कुंकुला कुणी काळमणी जातात म्हण घ्यावं कुणी कुंकुच्या कुणी काळमणी बाजूला घे ग दाभण घे
जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. कुमारीला सोनिया तारे, रत्नाचे दिवे, माईला जावावे, हिरयामध्ये जोडे. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. सदाबाई खेळूया भारी भारी ज्वानी ऐन भरा आले मस्त अंगुरी रात प्याले मदनाचे रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार लार दे नखरे लटक चांदणी मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इष्टाचा गुलकंद फिरवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, फिरतीच्या झुल्यात झुलवा आणि इष्टाचा गुलकंद फिरवा. या सर्व आवडीसाठी दर्याला राणी जेव्हापासून मी पाहिलं तुला दर्याला जेव्हापासून मी पाहिलं तुला शिवरानी काजल काननी शुभ्रा केसानी गजरा लाली बटावर फुललिया भरून जाऊया
तुझ्याव जीव धरले अशी मिठीने घेऊन तुला गा माझे मना तुला जपलंय चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 सारी शिक की जाओ चल छैया छैया सारी शिक की जाओ चल छैया पाँव जन्नत चले चल छैया छैया पाँव जन्नत चले चल छैया चल छैया 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 चल छैया 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 चल छैया 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 चल छैया नैना बोले ने कहा चुप छाले सभी हमारी गले की छाले आई जो मन की खिच खोले जरा तू भी तो न कर दो ना It's real. Destiny. You're my baby. You are with me. You're my only girl. Love, you're my only world. आँखें खुली हो या हो बंद दीदार तुमका होता है आँखें खुली हो या हो बंद दीदार उनका होता है कैसे कहूँ मैं ओ यारा ये
छोटासा ऍक्ट सादर करतायत. बघा, आपल्याच गावातील आपल्याच वाडीतील एक टॅलेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्टेजच्या माध्यमातून सादर करतायत एक छोटासा ऍक्ट. लाईट लाईट. अरे अडीचशे नाही ना माझी महेश मांजरेकर बरोबर. आणि काल माझी बहीण संगी मेली. मेली म्हणजे डेड झाली. डेड म्हणजे वारली. आणि मरणाचं कारण विचार विचार. परवा ताप आला, काल तो वाढला आणि आज मेली. माझी आई रोज देवळात जाते. मी सांगणार आहे तिला, विचार तुझ्या ते देवाला, हे कुठचा तुझा न्याय. नाही, रडत नाही मी. डोळ्यामध्ये घाण गेली. मी 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 तिच्या मैत्याला जाणार होतो, पण नाही जाऊ शकत. का काय विचारता? अरे अडीचशे नाही ना माझी मांजरेकराकडे. आणि मरण काय आनंदाची गोष्ट आहे. धावत पळत आपला जायला जाईल. ह्या सुपरस्टार लोकांचं माहिती आहे तुम्हाला? त्यांच्याकडे सगळं आहे. धन आहे, दौलत आहे, गाडी आहे, बंगला आहे. फक्त येलच नाही. आपल्या माणसांसाठी देण्यासाठी येलच नाही. मला मला तिच्या मैत्याला जायचं होतं, पण काय करणार, नाही जाऊ शकत. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली ती म्हणजे मला तिच्या मैत्याला जाताना माहेरची साडी घ्यायला माझ्याकडे पैसेही नाही. थँक्यू. जी सुरू आहे, आपण फेसबुकच्या माध्यमातून त्याच्या अनेक व्हिडिओ फेसबुक अथवा इंस्टाग्राम वरती पाहू शकतो. सर्वांना विनंती करतो की स्टेजवरती येऊन परफॉर्मन्स सादर करणं ही छोटी गोष्ट नाहीये. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत मिलिंद सुरुवाईसाठी. दरम्यान मंडळाला काही देऊया. राहुल मोरे, श्राव्या सुशांत दरीपकर, विहार राहुल मोरे आणि वीरेंद्र महेश सुर्वे सादर करतायत डान्स कापू. अजून पुढे जायचं. पुढे कोपऱ्यात इकडे तू लावतो इकडे हो. Patria
धन्यवाद. डान्स का भूत चढेया. मंडळी, एक छोटासा प्रश्न आपल्या सर्वांसाठी. बघा, श्याम आणि राम, सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे. श्याम आणि राम हे दोघं चांगले मित्र आहेत आणि दोघे छोटा मोठा व्यवसाय करत असतात. त्यांना एक नवीन कल्पना सुचते की आपण व्यवसाय करतच आहोत, तर एकदा आपण कोंबड्या देखील पाळून बघूया. दोघ जण कोंबड्या पाळायला सुरुवात करतात. कोंबड्यांची पिल्लं आणतात, कोंबड्या मोठ्या मोठ्या होतात, कोंबड्या अंडा द्यायला लागतात. पण एक दिवशी काय होतं माहितीये का, श्यामची कोंबडी रामच्या घरी जाते आणि 4 अंडी देते आणि रामची कोंबडी श्यामच्या घरी जाते आणि 6 अंडी देते. आता बघा, या दोघांनी कोंबड्यांचा व्यवसाय चालू केला आहे, दोघांनी कोंबड्या बाळगायला सुरुवात केली आहे. पण यांच्या कोंबड्या किती नालायक असतील, एकामेकांच्या घरी जाऊन अंडी दिली. आता ह्या दोघांमध्ये भांडण होणार नाही का? हे दोघं जण एकमेकांसमोर येतात, चांगले मित्र असतात, पण भांडायला सुरुवात करतात. नाही नाही, माझ्या घरी अंडी दिली म्हणजे ती माझी, आणि तुझ्या घरी अंडी दिली म्हणजे ती तुझी, कशी ती पण माझी. ह्या दोघांची काय भांडणं सुटत नाही. आता मला तुम्ही सांगा, जर श्यामच्या कोंबडीने 4 अंडी दिले ती रामच्या घरात आणि रामच्या कोंबडीने 6 अंडी दिले श्यामच्या घरात, तर किती अंडी कोणाची? सांगा लवकर. श्यामची अंडी किती? ओ कसली श्यामची अंडी? 5. ओ अंडी काय श्यामची आणि रामची होणार आहे? अंडी कोंबडीची जाणार आहेत. काय तुम्ही पण 5-5 वाटून दिलात त्यांना? असू दे. मंडळी, खरोखर या छोट्या मोठ्या किस्सांमधून देखील आपल्याला कार्यक्रमांमध्ये मजा येत असते. खरं तर वास्तविक जीवनामध्ये असे किस्से आपल्याला फार कमी पाहायला मिळतात. सगळ्यांनी माझ्यावरती जे प्रेम दाखवलंय, नक्कीच या प्रेमाला दाद देखील माझ्याकडून मिळालीच पाहिजे. खरं तर लाडघर गावाचे मी आभार कधीच मानणार नाही, कारण आभार मानून माझ्या गावाला कधीच फरक करणार नाही. पण लाडघर गावासाठी ज्या वेळेला माझ्याकडे संधी येते त्या वेळेला मी लाडघर गावासाठी कधी कमी देखील पडणार नाही. एक शेर कहा जाता है, म्हणजे जर माझी ओळख जर करून द्यायची झालीच तर मला वाटतं मी साप्ताहिक मध्ये जेव्हा काल कार्यक्रम झाला तिथे सुद्धा मी सांगितलं होतं, त्याचप्रमाणे जेव्हा वेगवेगळ्या अनेक स्टेजवरती किंवा वेगवेगळ्या समालोचनाच्या संधी मिळत असतात तेव्हा कबड्डीच्या क्रीडांगणावरती देखील मला म्हणावंसं वाटतं की हंसता हूँ हंसाता हूँ हंसाना मेरा काम है, हंसता हूँ हंसाता हूँ हंसाना मेरा काम है, लाडघर गाव का लड़का हूँ उत्कर्ष मेरा नाम है. आणि या मात्र पुन्हा एकदा आपण कार्यक्रमाकडे जातोय. धन्यवाद. आपल्या समोर सादर होतोय बाला डान्स, आपल्या कोकणची परंपरा. खरं तर लाडघर गावामध्ये बाला डान्स म्हणजे अप्रतिम दर्जाचा आपल्याला पाहायला मिळतो. फक्त गणपती यायची दरवाजात खोटी, भले तो गणपती एक वेळ आमच्या दरवाजात आला नसेल, पण बाला डान्स मात्र सुरुवात झालेली असते. आणि बाला डान्स यावेळेला सादर करतायत जिजामाता महिला मंडळाच्या माध्यमातून सविता शंकर सुर्वे, अनघा अमोल नरवडकर, सायली रुपेश सुर्वे, प्राची सुशांत मोरे, साक्षी शैलेश नरवडकर, श्वेता संजय सुर्वे, गीता गणेश गुरव आणि दीप्ती मयेकर सादर करतायत बाला डान्स. आपली लाईट गेली आहे. कणकवली गजानन कविराज माझे, नडगावात गोविंदरामदेव, नर्मदात वजेबुवा, गुरुनाथ माझे. ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे. बोल 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 बजरंगबली की जय. मना भावरे
रिथमिक किसी के कान में हीरा हाथ में हीरा किसी के कान में हीरा किसी के हाथ में हीरा किसी के कान में हीरा मुझे हीरे से मतलब क्या मेरा तो यार है हीरा सच्चे दोस्त वही होते हैं जो अच्छे वक्त में आपकी बजाते हैं और जब मुश्किल वक्त आता है तो वही छिछोरे आपके दरवाजे पर खड़े नजर आते हैं।
उपस्थित असतो तो फाजल खान. अफजल खानाचा मुलगा फाजल खान तिथे असतो आणि फाजल खान त्यावेळेला पुटपुटतो, ये शिवाजी नहीं हो सकता, ये शिवाजी नहीं हो सकता. आणि सिद्धी विचारतो, कैसे कह सकते हो तुम, ये शिवाजी नहीं हो सकता. आणि त्यावेळेला फाजल खान म्हणतो, मैंने देखा है शिवाजी को. जर हा शिवाजी असेल तर याच्या जिरे टोपावरती तो वार पाहिजे जो अफजल खानाच्या वधाच्या वेळेला झालेला होता. शिवाजी महाराजांच्या मस्तकावरती अफजल खानाच्या वधाच्या वेळेला एक वार झाला होता आणि त्या वाराची खूण तिथे दिसली नाही. आणि त्याच वेळेला त्याच सिद्धीची शमशेर निघाली, चालली आमच्या शिवा काशीच्या अंगावरती. रक्ताच्या चिरकांड्या आणि यातनांचा कल्लोळ झाला आणि पुन्हा एकदा विचारलं सिद्धीने, अरे क्या तुम्ही होत शिवा? आणि कळायला आमच्या शिवा, अरे हा मेहू हूँ शिवा, मेहू हूँ शिवा. आणि त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा सिद्धीने विचारलं त्याच फाजल खानाला, अरे तुम कह सकते हो ये शिवाजी नहीं हो सकता, लेकिन ये कहता है मेहू हूँ शिवा. त्यावेळेला पुन्हा एकदा चालली समजीच्या स्थितीला आमच्या शिवा काशीच्या अंगावरती. यावेळेला मात्र गर्दनेवरती शमशेर आली. या पुन्हा एकदा यातनांचा कळोळ आणि रक्ताच्या चिरकांड्या उडाला आणि शेवटचा स्थितीला विचारला, सच बताव क्या तुम्ही हो शिवा? आणि यावेळेला मात्र कळाला आमचा शिवा, अरे मरताना म्हणून जरी मी जन्माला म्हणून मी जरी शिवा काशीत म्हणून आलो असतो तरी मरताना मी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. एवढे भाग्य मला काय भास नाहीये का? बघा, शिवा काशीत फक्त 2 महिन्यांसाठी आमच्या महाराजांचा झाला, पण तोच शिवा काशीत मरताना देखील छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मरण पावला. मैत्री काय असते ना हे देखील आम्हाला इतिहासामध्ये पाहायला मिळतं. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या समोर एवढा मोठा इतिहास उभा करून ठेवलाय. कधीही कोणती अडचण येऊ द्या, शिवचरित्रातलं कोणतंही एक पान काढा, नाही तुम्हाला त्या अडचणीचं उत्तर मिळालं तर मला सांगा शिवचरित्र काय चीज आहे. कधीही आपल्याला आयुष्यामध्ये डगमगल्यासारखं वाटू द्या. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण ज्या वेळेला इतिहासाचं पुस्तक वाचतो, शिवचरित्र वाचतो, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की आज छोट्या छोट्या क्षुल्लक कारणांवरून आपल्याला आत्महत्या करणारी मुलं पाहायला मिळतात. आज दुष्काळ पडला, ओला दुष्काळ झाला, सुका दुष्काळ झाला, पण शेतकरी आपल्याला आत्महत्या करताना पाहायला मिळतात. पण कधीतरी तुम्ही शिवचरित्र चाळून पहा, एक त्या महाराष्ट्रात आपला संपूर्ण जगातलं मी वर्णन करेन की महाराष्ट्र हा असा एकमेव राज्य आपल्याला पाहायला मिळतो. स्वराज्य या राज्याचं नाव आहे की त्या काळामध्ये कोणीही आत्महत्या केली नाही. खरं तर या गोष्टीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं योगदान होतं. खरं तर शिवाजी महाराजांनी झोपलेल्या माणसाला जागं केलं, जागा झालेल्या माणसाला बसायला शिकवलं आणि उठून बसलेल्या माणसाला धावायला शिकवलं आणि धावत्या माणसाच्या अंगावरती खांद्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा निशाण टेकवलंय. मैत्रीचं उत्तम उदाहरण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनीच आणि शिवा काशीनेच दाखवून दिलंय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. यानंतर आपल्या समोर पोवाडा सादर होतोय. नक्कीच आपण बाळकडू चित्रपटाच्या माध्यमातून एक उत्कृष्ट पोवाडा पाहिला आणि तोच पोवाडा सादर करण्यासाठी आपल्या समोर येते दिव्यांका सादर करते पोवाडा. धन्यवाद. ब्लॅकआउट. मागच घे का. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. अहो राजे हो जिराराजी जी, अहो राजे हो जिराराजी जी, अहो राजे हो जिराराजी जी. स्वराज्याचे बांधू तोरण संधी पाहुना कोंढाणातील घ्याव ताब्यात. अष्टमी मूर्त ठेव ध्यानात. जिजाबाई बदल्या राजगडात जी जी जी, जिजाबाई बदल्या राजगडात जी 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 जी. कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या आधी असणं हे बरं नाही, ती आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला. आमंत्रण दिला सर्वांना, सर्व मावळ लागले कामाला. शेला मामा होते संगतीला. एवढ्यात तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला तानाजीला. तुम्ही लागल लगीन कार्याला, आम्ही सत लढाया घाईला.
अहो राजे हो जिरा राजी रह जी जी, अहो राजे हो जिरा राजी रह जी 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 जी. हे ऐकतात तानाजी मालुसरे काय म्हणतात? आम्ही रायबाच्या लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाने लढायला जायचं, हे कदापि शक्य नाही. आणि तानाजीने वनी केलं पण आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंढाण्याचे, नंतरच लग्न रायबाचे. घ्यावे ऐकून एवढे आमचे जी जी जी, घ्यावे ऐकून एवढे आमचे जी 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 जी. प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला, तानाजी वीर चालला, कंबरेला बांधला शेला, त्यात मारली बघा घोड्याला, मारली घोड्याला जिरहा जी जी, मारली घोड्याला जिरहा जी 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 जी. कोंढाण्याचे उंच शिखर, कोंढाण्याचे उंच शिखर, रात किरकिर मोठी वगड, गडावर जावे तरी कसे, टाकावे कुणीकडून फासे. एवढ्यात तानाजीने आपल्या पेटाऱ्यातून एक घोरपड बाहेर काढली. त्या घोरपडीचे नाव काय माहितीये का? यशवंती. यशवंती चाल. घोरपड बांधी दोरीला, यशवंती कुंकुवात तुला, आज यावे आमच्या मदतीला, गड येईल आमच्या हाताला. वचन दिलंय आम्ही राजाला, मावळे चढती वरतीला, जागे होती स्वाभिमानाला, असे करून चढले कोंढाण, चढले कोंढाण जिरहा जी जी, चढले कोंढाण जिरहा जी 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 जी. त्यावेळेला कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. हे उदयभान्या, कोण? तानाजी. वय तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय करतोस शिवसेनेत? दिल्लीला चल, मुजरा तुला किल्लेदार करतील. अरे चल हट. दिल्लीला मुजरा काढण्याची जात मराठ्यांची नाही. एक वेळेस मोडेल पण वाकणार नाही. एक वेळेस मोडेल पण वाकणार नाही म्हणजे काय? अरे मराठी माणसांना ताटकला ठेवायला दोनच माणसांनी शिकवले. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. आणि तानाजीने वार बघा केला, उदयभान बघा चौताळला, परत वार त्याने बघा केला, त्याने जीच्या तोडले ढालीला, कमरेचा काढून इशेला, शेल्यावर खेळती वाराला, उदयभान खेळी साधला, उदयभानाच्या एका वाराला त्यानं जीचा हात उडविला, इंच इंच जखमा अंगाला, रक्ताने वीर झालेला. रक्ताच्या धारोळ्यात तानाजीला बघून 80 वर्षाचे शेलार मामा उदयभानावर धावून आले. मामाने मारला उंटाराना, त्यात खाऊन केलं बाराला, रक्त बोट लागले तलवारीला, छातीवर मामा बसलेला, दत्तांनी फोडलं नरडीला, सपासोप करती वाराला, उभा चिरला उदय भान्याला, उदय भान्याला जिरहा जी जी, उदय भान्याला जिरहा जी जी, उदय भान्याला जिरहा जी 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 जी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सोन्याची खाली जशी फुलदाणी दिसती मधला दिसतिया मधला, हिच्या रूपात माझे मन वेळ कडे मध कोण प्रीतीची जोड जीवाची भीड हो.